देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्याक समुदायाविरोधात आतापर्यंत देशाने भाजपची बुलडोझरशाही पाहिली। मात्र आता पुण्यामध्ये विरोधकांवरतीही भाजप बुलडोझर चालवू पाहतोय, असा आरोप चैत्राली धाडवे क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय। चर्चेत असलेल्या व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगलट येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येत आहेत। सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली, त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं 18 ते 20 जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात। याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुलडोझरशाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी, माझे कुटुंबीय, माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत आणि याचा कुठंतरी लोकांना, जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्यांना त्रास देता येतो। हा नुसता हा एक प्रकारचा त्रास नाही, असे अनेक प्रकारचे माझा व्यवसाय आहे इंटरनेट सर्व्हिसचा, माझ्या त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतं या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे, पण पोलीस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत। आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ऍडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे ते अन्याय करतायत। आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेला आहे आणि याची मी दाद मला वाटतं मी सगळ्या गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेले की मला याच्यामध्ये तुम्ही अभय द्या कुठेतरी आणि हे जे मी काम केलेलं आहे हे सामाजिक दृष्ट्या ही वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्वाचं होतं, म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर काढलेला। साधारणतः सागर भाऊंनी जे वीज चोरीच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल तो जो भ्रष्टाचार आणि वीज चोरी चव्हाट्यावर आलेली त्याचा राग मनात धरून तिथल्या स्थानिक नगरसेवक जे भारतीय जनता पक्षाचे आता शहराचे अध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेविका त्या भागातल्या नगरसेविका होत्या, त्यांनी तिथल्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सागर भाऊंच्या घरावरतीच कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत। आपलं म्हणणं आहे की कुठलीही राजकीय लढाई ही वैचारिक असली पाहिजे, राजकीय लढाईमध्ये राजकीय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे, ना की त्या समोरनी ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी भ्रष्टाचार उघड केलाय त्यांच्या घरादारावरती कारवाई करावी असा कुठलाही प्रकारचा संकेत नाही। तरी सुद्धा या शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय की चैत्राली क्षीरसागर, चैत्राली धाडवे ज्या त्यांच्या सुविधा पत्नी आहेत त्या आंतरजातीय विवाह करून इथे आलेल्या आहेत, त्या ज्या जातीच्या आहेत हे त्यांना चांगलं माहित आहे, त्या एससी कम्युनिटीच्या आहेत त्यांना चांगलं माहित आहे, त्यांच्या कम्युनिटीबद्दलच त्यांना ह्या पक्षाला पहिल्यापासून प्रचंड राग आहे। त्याचा राग मनात धरूनच त्यांनी त्यांच्या घरावरती एक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं 30/6/2025 रोजी सकाळी 10 वाजता पत्र गेलं आणि दुपारी 2 वाजता कारवाईची नोटीस येते। म्हणजे इतकं फास्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये ना जातीय जाणीवा आणि जातीय नेणीवा कार्यरत असतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं। सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की ज्यांना सांगितलं अर्ज करायला ते 18 जणच्या 18 जण त्या याचे कार्यकर्ते आहेत, शहराध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी एका फॉर्मॅटमध्ये अर्ज केला आहे। यांना त्यांच्याबद्दल वैर नसावं किंवा वैर असावं हा मुद्दाच नाहीये, मुद्दा असा आहे की यांना कशा प्रकारे डॉमिनेट करायचं, कशा प्रकारे त्रास द्यायचा आणि याच्यामध्ये जातीय जाणीव कशा प्रकारे प्रबळ करायची हा दृष्टिकोन याच्यामध्ये दिसतो। म्हणून आम्ही 7 तारखेला 4/7/2025 रोजी पोलिसांना, एससी कमिशनला आणि वेगवेगळ्या अथॉरिटीजला पत्र दिलं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(1)G, 3(1)P, 3(1)Q, 3(1)325 नुसार संबंधित 18 लोकांवरती तसेच शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका तसेच शासकीय अधिकारी ज्यांनी कारवाई केली हे सर्व जातीय जाणीव झाले त्यांच्यावरती तात्काळ या कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून या संपूर्ण कुटुंबियाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली आहे। पोलिसांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही, आम्ही वाट पाहतोय। पुढच्या काळामध्ये जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाद मागू।